खरं सांगायचं म्हणलं ह्या साईडला परत येणार नाही मी. 1 तास झालं आता मला हडपसरून बघा पुणे स्टेशनचं ट्रिप भेटलं होतं. ते पुणे स्टेशनला आलो, ते नंबरवर पडतात नंबर आपले ऑनलाईन. तिथून निघालो आता शिवाजीनगरच्या अलीकडं येऊन थांबलो. तिथं अर्धा तास थांबलो. इथं 1 अर्धा तास झालं. आता पडलं होतं ट्रिप पर 30 रुपयाचं. कोण उचलणार 30 रुपयाचं? कुठं काय ते परवडणार नाही छोटं मोठं. आत्ता पडलं होतं 1 तासानंतर ट्रिप. तिकडल्या साईडला बरं पडतं आहे, तिकडं हराडी काल ह्या टायमापर्यंत बरं झालं आपलं. पण आजचा दिवस जरा लई डिम गेला राव. इकडं यायचं नव्हतं पण नवीन एरिया बघावं म्हणून आलो मी. पण काय करू, नवीन एरियाचं हे हालत आहे. कसं काय करावं, काम सोडून लई अवघड झाले राव. ह्याच्यामध्ये तेवढं धंदा नाही वाटत होतं, पण नाही तेवढं उगं फुलकीवर घेतल्यासारखं झाले आपलं धंदा. कोणतरी सांगायचं आपल्याला काय. बरेच लोक म्हणतात, पण आता 7-8 दिवस झालं चालू कमी. पण कुठं धंदा नाही तेवढं. रोज 1000 रुपये पडतात रोज. नाही म्हटलं तर 1000 रुपये पडते, पण त्याच्यामध्ये 300-400 रुपयाचं TNG जाते की. त्याच्यामुळं तेवढं असं 300-400चं TNG गेलं एका दिवसात, मग कसं परवडणार? 500-600 रुपये हजरी पडते. काय उपयोग आहे त्या 500-600चा? आणि ओला उबरला तर बिलकुल परवडत नाही खरं सांगा. कुठं 6-7 रुपये 8 रुपये ट्रिप काय तर देते, कुठं परवडणार? 6-7 रुपये ट्रिप आहे ओला उबरला. तेवढं कमी परवडत नाही राव. आता काय पार्ट टाईम चालवायचा विचार चालू आहे माझं. पण बघावं कसं होतं आहे काय नाही. अजून 1-2 दिवसानंतर आपलं पार्ट टाईमसाठीच होतं. कारण की गाडी पण चांगली राहते पार्ट टाईमसाठी. आणि हे कंटिन्यू फिरवायचं म्हटल्यावर गाडी लवकरच काम निघणार गाडीचं. मग काय 5 वर्षाचे हप्ते आहेत. 5 वर्षानंतर मग 5 वर्ष बी जाते का नाही मग कंटिन्यू चालवलं. त्याच्यामुळं जरा गाडीला पण आराम पाहिजे. बरोबर आहे की नाही? चांगली ट्रिप पडली होती राव. चालले कोणी तर पटकन. बघू आता अजून परत पडते. बघू आता 1 तास झालं. 1 तासापर्यंत ट्रिप आता चांगली पडलं होतं, पण ते पण उचलली होतं. गडबड होत असते कधी कधी. ट्रिप पडल्यावर कुठं जायचं ते बघायचं नाही. पैसे बघायचं आणि पटकन बटन दाबायचं. पैसे जास्त पडले की पटकन बटन दाबायचं. आता कमी पैशात कसं ते 30 रुपये 40 रुपयाचे ट्रिप पडले की ते खेळत बसल्याने होते. इकडं तिकडं ते त्या कस्टमरला घेऊन आणायला तेवढं CNG पार होतं. त्याच्यामुळं आपण ते 30-40 रुपयाचं ट्रिपच उचलायचं. एकदाच 100-150 120 80 90 अशा प्रकारचे ट्रिप उचलले की जरा परवडत नाही. कारण की ते ओला उबेरचं कसं आहे, ते आता ट्रिप उचललो आपण ज्या प्रकारे मॅप दाखवते तसंच जावं लागतं. तेव्हा काय तर पैसे बरोबर देते. नाही तर शॉर्टकटनं गेलो की मग फार पैसे कमी करून टाकतो. असं प्रॉब्लेम चालू असते त्याला. पण ठीक आहे, सपोर्ट करा, जरा सबस्क्राईब करा. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज 1-2 दिवस चांगलं झालं धंदा. परत ट्रिप पडतो 30 रुपयाचं ट्रिप करून चाललं. 1-2 दिवस चांगलं झालं, पण आज पण तेवढं खास नाही. आता वाजले धंदा. काल चांगलं झालं तर माझा धंदा, पण काल मी गाडीचं काम करून घेतलं. 3-4 हजार रुपये गाडीलाच गेले. जरा साऊंड वगैरे बसवलो. कधी टाईमपास राहावं म्हटलं. रात्रीच्या टायमाला साऊंड असले की जरा लॉंग ड्राईव्ह असले की मग जरा बरं वाटतं आपले गाणी वाजवत जायला. त्याच्यामुळे साऊंड बसवलो. बाकी काय नाही. साऊंड आणि जरा पडदे बसवलो. पाऊस आला की नाही मग कस्टमरला त्रास होणे, त्याच्यामुळे जरा पडदे बसवलो. बाकी काय जास्त मी मोटिफाय केलं नाही गाडीला. हाय तसं सिंपल आपलं. जास्त सुराखं पाडायचं नाही. ते गार्डन बसवा म्हणत होते, पण
जास्त सुराखा पाडायचा नाही गाडीला. तर सबस्क्राईब करा चॅनलला. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.